म्हटलं तरी रामच येतं आणि रामचंद्र म्हटलं तरीही राम येतं. दोघांची तुलना करायची ठरली, पण दोघांची विशेषता आहे का? तुका तुका रामसे तुका तुका रामसे दोन नाम एकंग उड़का से तू भंग हुआ इनका से तू अभंग. तुकोबरायांची तुलना करायची ठरली. तुकोबरायांची तुलना. रामप्रभू उनका से तू भंग हुआ इनका से तू अभंग. अधिकार तुकोबरायांचा. अजून तुकोबरायांचा अधिकार आहे का? जडी दगडा सहित वह्या जडी दगडा सहित वह्या जडी दगडा सहित वह्या जडी दगडा सहित वह्या जडे दगडा सहित वह्या जडे दगडा सहित वह्या जडे दगडा सहित वह्या जडे दगडा सहित वह्या जडी दगडा सहित वह्या जडी दगडा सहित वह्या जडी दगडा सहित वह्या जडी दगडा सहित वह्या जडे दगडा सहित वह्या जडे दगडा सहित वह्या जडे दगडा सहित वह्या जडे दगडा सहित वह्या अभंगाच्या वह्या तुकोबरायांचं वर्चस्व सहन होईना म्हणून रामेश्वर भट्ट मंबाजी बुवा यांनी तुकोबरायांना सांगितलं, महाराज अभंग निर्माण करण्याचा अधिकार तुमचा नाही. निर्माण झाले ते अभंग इंद्राणीचा डोहात टाकून द्या, पाण्यात टाकून द्या. शेवटी तुकोबरायांनी निर्माण झालेल्या अभंगाच्या वह्या आणि दगडाच्या सहित निर्माण झालेल्या अभंगाच्या वह्या तुकोबरायांनी इंद्रायणीच्या पाण्यात टाकल्या. आई, एखादा कागदाचा तुकडा, एखादा कागद किती दिवसाने पाण्यातून बाहेर काढला तर कोरडा येईल? 4 दिवसाने काढला तर नाही येणार. 5 दिवसाने नाही. 2 दिवसाने कोरडा परत येईल? 1 दिवसाने कोरडा निघेल बाहेर? 4 तासाने नाही. 2 तासाने? 1 तासाने नाही. हो, आता पाण्यात टाका, 10 मिनिटांनी बाहेर काढायचा प्रयत्न करा, तरी 10 मिनिटांना सुद्धा तो कागद बाहेर निघणार नाही. तो विरघळून जाईल, पण तो कोरडा बाहेर येणार. जशा अभंगाच्या वह्या तुकोबरायांच्या इंद्रायणीच्या पाण्यात टाकल्या, त्या दिवसापासून तुकोबरायांनी उपोषण सुरू केलं. अन्न पाण्याचा त्याग करून भजन करणारे तुकोबराया, अखंड जप करणारे, श्री विठ्ठल नामाचं अखंड चिंतन करणारे तुकोबराया 13 दिवस झाले अन्न पाणी सोडून तुकोबराय चिंतन करताय, अन्न पाणी सोडून तुकोबराय भजन करताय पांडुरंगाचं. आणि ऐका, 13 दिवसानंतर त्या अभंगाच्या वह्या पाण्याच्या बाहेर तरंगताना गावकऱ्यांना दिसल्या. ऐका, फक्त वह्याच नाही तरल्या, तर त्या वह्यांना जे दगड बांधले होते ना, ते दगड सुद्धा पाण्यात तरताना लोकांनी पाहिले. लोक म्हणायला लागले, काय अधिकार आहे तुकोबरायांचा? अरे तुकोबरायांचा एवढा मोठा अधिकार
वह्या तरतील नवल नाही, पण वह्यांच्या संगतीनं दगड सुद्धा तरले. हा अधिकार तुकोबरायांचा. किती मोठा अधिकार. निर्जीव होते दगड. दगड कशी होते? निर्जीव होते. कीर्तन कळतं ना तुम्हाला? दगड कशी होते? निर्जीव होते. तुकोबरायांच्या अभंगांच्या संगतीनं निर्जीव दगड तरले. मग त्यांच्या अभंगांच्या संगतीनं तुमच्या आमचे सजीव दगड तरणार नाही? तरणार नाही? तरतील की नाही? तुम्ही आम्ही जर तुकोबरायांच्या अभंगांची संगती केली तर निर्जीव दगड तुकोबराय तारू शकतात, अभंग तारू शकतात. तर तुमच्या आमचे सजीव, तुमच्या आमच्यासारखे सजीव दगड सुद्धा तुकोबरायांच्या अभंगांच्या संगतीनं तरतील. एवढा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा. विठ्ठल विठ्ठल एका काकाने मला प्रश्न विचारला. म्हटले का हो माई, जर तुकोबरायांच्या अभंगाच्या वया इंद्रायणीच्या डोहात टाकल्या, पाण्यात टाकल्या, त्या 13 दिवसांनी इंद्रायणी मातेनं तुकोबरायांना परत दिल्या, त्याच्यात पण गंमत आहे का? सहज परत नाही दिल्या इंद्रायणी मातेनं. अगोदर हिशोबाच्या वया घेतल्या आणि मग अभंगाच्या वया दिल्या. काय अधिकार असेल पहा. आणि अजून पुढे ऐका, त्या अभंगांच्या वया 13 दिवसाने तुकोबरायांना परत दिल्या. एका काकांनी मला विचारलं, म्हटले माई, जर इंद्रायणी मातेला अभंगांच्या वया परतच द्यायच्या होत्या तर 13 दिवस त्या पाण्यात ठेवल्या आणि 13 दिवसानंतर त्या का परत दिल्या? त्या लगेच पाण्यात टाकल्या आणि लगेच परत दिल्या असत्या तर काय बिघडलं असतं? म्हटलं काका 2 मिनिटं बसा. इंद्रायणी मातेला त्या अभंगांच्या वया लगेच परत देणं काय आणि 13 दिवसांनी परत देणं काय सारखंच होतं. मग 13 दिवस त्या पाण्यात का ठेवल्या? काका, कदाचित मला भावलेला भाव तुम्हाला सांगते, कदाचित इंद्रायणी मातेला सुद्धा वाटलं असेल अगोदर तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण आपण करावं, मग तो गाथा जगा. अगोदर हिशोबाच्या वया घेतल्या आणि मग अभंगाच्या वया दिल्या. काय अधिकार असेल पहा. आणि अजून पुढे ऐका, त्या अभंगांच्या वया 13 दिवसाने तुकोबरायांना परत दिल्या. एका काकांनी मला विचारलं, म्हटले माई, जर इंद्रायणी मातेला अभंगांच्या वया परतच द्यायच्या होत्या तर 13 दिवस त्या पाण्यात ठेवल्या आणि 13 दिवसानंतर त्या का परत दिल्या? त्या लगेच पाण्यात टाकल्या आणि लगेच परत दिल्या असत्या तर काय बिघडलं असतं? म्हटलं काका 2 मिनिटं बसा. इंद्रायणी मातेला त्या अभंगांच्या वया लगेच परत देणं काय आणि 13 दिवसांनी परत देणं काय सारखंच होतं. मग 13 दिवस त्या पाण्यात का ठेवल्या? काका, कदाचित मला भावलेला भाव तुम्हाला सांगते, कदाचित इंद्रायणी मातेला सुद्धा वाटलं असेल अगोदर तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण आपण करावं, मग तो गाथा जगापर्यंत पोहोचावा. ते पारायण करण्याचा मोह इंद्रायणी मातेला सुद्धा आवरला नाही. एवढा मोठा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा. विठ्ठल विठ्ठल एवढे मोठे अधिकारी ज्यांचा अभंग आज सेवे करता निवडलाय ते तुकोबराय. कीर्तन कळतंय ना तुम्हाला? ओव्हरलोड होईल कॅसेट, नाही तर कॅसेट बदलायला. कारण कसं आहे, वक्ता फक्त वक्ता नसावा, वक्त्याला श्रोत्यांचे चेहरे वाचता आले पाहिजे. आणि श्रोत्यांचे चेहरे वाचता येण्यासाठी वक्त्याकडे सायकोलॉजीचा अभ्यास असावा लागतो. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र. मानसशास्त्र म्हणजे तुमच्या मनात काय चाललंय, तुम्हाला कीर्तन कळतंय की नाही कळतंय हे कळणं, याला म्हणतात मानसशास्त्र, याला म्हणतात सायकोलॉजी. मग वक्त्याकडे फक्त वक्ते पण नसावं, तर वक्त्याला श्रोत्यांचे चेहरे वाचता आले पाहिजे आणि त्याच्यासाठी सायकोलॉजीचा अभ्यास असावा लागतो. आणि तो माझा 100% सध्या तुमच्या मनात काय चाललंय हे सगळं मला कळतं, पण मी सांगू शकत नाही. याला सायकोलॉजीचा अभ्यास म्हणतात. म्हणून तुम्हाला कॅसेट ओव्हरलोड व्हायला लागली तर आपल्याला कॅसेट बदलायला काही वेळ लागणार नाही. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, बाईला स्वयंपाक करता यावा की वाढता यावा? ऐकताय तुम्ही? मी कीर्तनात एक नियम ठेवलेला आहे बरं का संगीतात आहे. कीर्तनात एक नियम चालू केला, पहिला मुद्दा तुम्हाला कळाल्याशिवाय दुसऱ्या मुद्द्याकडे जायचं नाही. जोपर्यंत पहिला मुद्दा कळत नाही तोपर्यंत दुसऱ्या मुद्द्याकडे जायचं नाही. पहिला मुद्दा तुम्हाला कळाला, हे मला कसं कळेल काका? तुम्ही काहीतरी माना डोलले, काहीतरी हो म्हटले, काहीतरी नाही म्हटले तर माझ्या लक्षात येईल तुम्हाला पहिला मुद्दा कळाला. आणि पहिला मुद्दा कळाला की मग आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जायचंय. पण जोपर्यंत पहिला मुद्दा कळत नाही तोपर्यंत दुसऱ्या मुद्द्याकडे जायचं नाही. मग तुम्हाला जर वाटत असेल कीर्तन वेळेत संपावं तर नाही कळालं तरी सुद्धा हो म्हणा, म्हणजे मलाही कळेल कीर्तन वेळेत संपवावं लागेल. विठ्ठल विठ्ठल